ओके. देसाई, मी तुमचं स्वागत करतो. जनरली आपण युरेका तर्फे, तसंच सावळी चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद कसाल तर्फे आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करत असतो, जेणेकरून मुलांना फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकल एवढंच माहीत असतं, बाकीच्या फील्डबद्दल काय माहिती नसतं. त्यामुळे दर शनिवार किंवा रविवारी आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम काय करत असतो, आयोजित करत असतो आणि त्याच्यामध्ये बरोबर. तज्ञ लोकांना काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात. तसंच आज आम्हाला मिस्टर भास्कर देसाई, ज्यांनी उत्स्फूर्तपणे आपण म्हणून सांगितलं मला काय करायचंय की मुलांना मार्गदर्शन करायचं आहे, त्यामुळे ते आपण म्हणून पुढे आलं, त्यामुळे मला त्यांचं कौतुक वाटतंय. त्यांना त्यांना अशी पण इच्छा आहे की जर कोण इंटरेस्टेड मुलं असतील तर सेकंड सेशन पण घ्यायची त्यांची इच्छा आहे. ओके. तर ते जपान मधल्या एका कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये काय कामाला आहेत, व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतात आणि या फील्डमध्ये जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त त्यांना अनुभव आहे. मेन ते नेटवर्किंग मध्ये सुद्धा काम करतायत. तर त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या मुलांना व्हावा ही एक इच्छा आहे आणि या फील्डमध्ये कुठलं कुठलं करिअर करू शकतात याबद्दल सुद्धा ते माहिती माझ्यापेक्षा ते चांगले देणार आहे. त्यामुळे आपण शेवटी काय करणार आहे, क्वेश्चन आणि आन्सर सेशन ठेवणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने काय करायचंय, म्यूट व्हायचंय आणि त्यांची माहिती आधी ऐकायची आहे. ओके. मार्गदर्शन जे काय करणार आहे ते, आणि त्याच्यानंतर लास्टला आपण काय करणार आहे, क्वेश्चन आन्सर घेणार आहे. देसाई, तुम्ही चालू करा. ठीक आहे. तुम्ही थँक यू भूषण सर. तुमची मी शेअर करा तुमची. हो, मी माझी स्क्रीन शेअर करतोय. ओके. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? ते दिसते ओके. सर. थँक यू सर. सो हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग आणि थँक्स फॉर तुम्ही सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. जस्ट अ क्विक, भूषण सरांनी माझं इंट्रोडक्शन केलंच आहे, पण जस्ट मी पण माझ्याकडून देतो की माझं नाव भास्कर देसाई आहे. मी मास्टर्स केलंय टेलिकॉम इंजिनिअरिंग मध्ये आणि त्यानंतर मी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये लाईक विप्रो, HP, इन्फोसिस, एसेन्शियल या सगळ्या कंपनीजमध्ये काम केलंय. एंटरप्राइज वर्ल्डमध्ये मी सध्या एका जॅपनीज इन्व्हेस्टमेंट बँक आहे, ती जपानची नंबर 1 इन्व्हेस्टमेंट बँक कंपनी आहे. तिथे मी ॲज अ हेड ऑफ नेटवर्क्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून काम करतो. गेले ऑलमोस्ट 16 वर्ष आणि त्याच्या आधी मी 7-8 वर्ष ह्या विविध कंपन्यांमध्ये काम करत होतो. सो आज मला खूप आनंद होतोय सगळ्यांना तुम्हाला क्लाउड कॉम्प्युटिंग बद्दल इंट्रोडक्शन करून द्यायला आणि हे एक्झॅक्टली काय असतं हे समजून घेण्यासाठी. सो मी लगेच स्टार्ट करतो. सो माझी दुसरी स्लाइड आहे. सो मी PDF मध्येच केलेलं आहे कारण मला आय थिंक PPTचा थोडा प्रॉब्लेम होता. बट नेव्हरलेस. सो माझी सेकंड स्लाइड आहे क्लाउड कॉम्प्युटिंग बद्दल. आज आपला हा विषय आहे. तर आईस्क्रीम अँड क्लाउड कॉम्प्युटिंग. तर सगळ्यांना तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की हे आईस्क्रीम आणि क्लाउड कॉम्प्युटिंगचं काय संबंध काय आहे. तर मला आपली जो करंट हा विषय आहे क्लाउड कॉम्प्युटिंगचा, हा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हा इंट्रोडक्टरी सेशन क्लाउड कॉम्प्युटिंगचा असल्यामुळे मला खूप सिंपल आणि बेसिक्स क्लाउड काय असतं, काय काय हे एक्झॅक्टली ह्याची परिभाषा काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजायच्या, म्हणून मी आईस्क्रीमला क्लाउड कॉम्प्युटिंग बरोबर रिलेट केलं. कसं ते मी तुम्हाला पुढच्या माझ्या स्लाइडवर दाखवतो. So what is an ice cream? Ice cream is sweet dessert made out of dairy, served frozen, easily scoopable. So आईस्क्रीम मध्ये काय आहे? आईस्क्रीम गोड आहे, मस्त आहे, थंडगार आहे, डेअरी दुधातून बनवलेलं आहे, फ्रोझन असतं आणि सगळ्यांना आवडतं डेफिनेटली. बघून तर आता आपल्याला वाटतच असेल की आईस्क्रीमचा एक स्कूप घ्यावा, पण या. सो दिस इज अन आईस्क्रीम लाईक. सो what are the how many ways to get an ice cream? काय प्रकार आहेत आईस्क्रीमचे? म्हणजे आपण आईस्क्रीम, ओके, आपण आपल्याला आवडतं आईस्क्रीम, पण कशा कशा प्रकारे आपण आईस्क्रीम आपल्याकडे घेऊ शकतो? आपल्याला जर आईस्क्रीम हवं असेल तर कशा कशा प्रकारे घेऊ शकतो, राईट? तो हा प्रश्न आहे आपल्याला. सो देर आर 3 वेज टू बिल्ड ऑन टॉप ऑफ अदर. म्हणजे आईस्क्रीम बनवण्याचे एक 3 वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. त्या काय पद्धती आहेत
त्या मी तुम्हाला दाखवतो. आणि हे मी डेफिनेटली मी माझ्या मेन विषयावर येणार आहे, पण मी तुम्हाला हा एक बेस देतोय की तुम्ही कसं ह्याला रिलेट कराल क्लाउड कॉम्प्युटिंग वर्ल्ड बरोबर. आज मी आधी पण तुम्हाला सांगितल्यासारखं आहे की मला हा विषय खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा आहे. सो त्यामुळे मी आधी हा इंट्रोडक्शन असं देतोय तुम्हाला. सो आईस्क्रीम जर आपल्याला हवं असेल तर काय 3 प्रकार आहेत आईस्क्रीमचे. तर प्रकार नंबर 1, स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच. सगळ्या गोष्टी विकत घ्या. क्रीम घ्या, साखर आणा घरी, अंडी आणा, बटर आणा, मग ते बनवा, रेडी करा, मग ते फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर आईस्क्रीम खा. हा सगळ्यात पहिली पद्धत. एकदम ट्रॅडिशनल पद्धत. सगळं तुम्हीच करायचं. तुम्ही काही शॉपमधून डायरेक्ट रेडीमेड घ्यायचं नाही. सगळं घरी आणा आणि घरगुती आईस्क्रीम बनवा. ही तुमची सगळ्यात पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे? गेट ए हेड स्टार्ट. व्हॉट डज दिस मीन्स? तुम्ही आईस्क्रीमचा एक मोठा फॅमिली पॅक आणलात घरी, त्याला स्लाइस केले, त्याच्यावर तुम्हाला हवे ते फ्लेवर ऍड केले, ड्राय फ्रुट्स टाकले, चॉकलेट टाकले आणि तुम्ही सगळ्या तुमच्या घरच्यांना, तुम्हाला स्वतःला सर्व करून घेतलं. सो दॅट्स अ सेकंड वे की ठीक आहे, मी सगळं काय बनवत बसत नाही. सेकंड मी फॅमिली स्कूप आणतो आणि मी कापता आणि नंतर मग थोडे ड्राय फ्रुट्स, थोडं गार्निशिंग करीन आणि मग सगळ्यांना देईन किंवा मी स्वतः खाईन. So that's a second way. And what's a third way of getting that ice cream? Get it instantly. सगळं मला फक्त मी पैसे देणार, मला जसं हवं. संडे आईस्क्रीम आहे, ट्रिपल लेअर आईस्क्रीम आहे, चॉको क्रीम आहे, बेल्जियम चॉकलेट आहे, हल्ली ब्लॅक फॉरेस्ट मिळतं. तुम्हाला जास्त माहिती असेल मुलांनो, पण दिस इज लाईक टॉप ऑफ इट. मला काहीच एफर्ट्स नाही घ्यायचे आहेत. नुसतं जायचंय, पैसे द्यायचे आहेत, मला जे हवं ते फ्लेवर घ्यायचंय, दॅट्स इट, नथिंग एल्स. ओके. तर आईस्क्रीम कसं आपण घेऊ शकतो ह्याचे 3 प्रकार मी तुम्हाला दाखवले. आता मी माझ्या डायरेक्ट टॉपिकवर येतो, क्लाउड कॉम्प्युटिंगच्या. व्हॉट इज क्लाउड कॉम्प्युटिंग? सो क्लाउड कॉम्प्युटिंगचे पण असेच फ्लेवर्स आणि असेच प्रकार आहेत. ऑन डिमांड सर्व्हिस, यूज ऑफ कॉम्प्युटर टाइम, युजिंग इंटरनेट, रॅपिडली स्केलेबल, मेजर्ड बाय मिनिट, वाया कलेक्शन ऑफ कॉम्प्युटर्स. म्हणजे आता तुम्ही बघायला गेलं तर हा क्लाउड आहे. ओके. इथे तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, पीसी, जे काय गोष्टी आहेत त्या सगळ्या कनेक्ट केल्यात आणि तुम्हाला जे हवं ते तुम्ही एक्सेस करता आहात. तर काय व्हरायटी हवी ती तुम्ही एक्सेस करत आहात. दिस इज एक्झॅक्टली क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये काय काय फ्लेवर्स आहेत. तर हे एक एक मी तुम्हाला एक थोडं कंपॅरिझन केलं की आईस्क्रीमला आपण कसं क्लाउड कॉम्प्युटिंग बरोबर आपण तुलना करू शकतो. सो दिस इज हाऊ इट इज. लेकिन क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये बरेचसे प्रकार आहेत. आता आपण नेक्स्ट मी तुम्हाला इन डिटेल मध्ये पुढे सांगणार आहोत की कसं काय हे रिलेट होतं ते. तर त्याच्या आधी सगळ्यात आधी म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या आधी आपण जाणून घेऊया व्हॉट इज क्लाउड. क्लाउड कॉम्प्युट इज वन थिंग, पण त्याच्या आधी काय तर क्लाउड एक्झॅक्टली आहे काय? So the term cloud refers to a network or internet. In other words, we can say cloud is something which is present at remote location. Cloud can provide services over network, on public network, private network like WAN, LAN, VPN. Applications such as email, web conferencing, customer relationship management all run in cloud. What does it mean? की आपण असल्या डे टू डे रुटीन मध्ये पण मोबाईलवर जे काय ऍप्स वापरतो आपण, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो, युट्यूब वापरतो, जीमेल वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, आपण आताही क्लाउडवरच आहोत. बाय द वे, आपण जे काय कनेक्टेड आहोत ते क्लाउडवर आहोत. सो बेसिकली पण आपण ह्या क्लाउडला कनेक्ट कसं करतो? आपण ह्या क्लाउडला कसे कनेक्ट करतो? वी कनेक्टेड थ्रू अवर इंटरनेट प्रोव्हायडर. सो एअरटेल, वोडाफोन, जे काही आपल्याकडे घरी इंटरनेट आहे त्याच्या थ्रू आपण ह्या पर्टिक्युलर असे मल्टिपल आहेत. सो आपण आता जस्ट लाईक गुगल मीटवर कनेक्ट करतो, तसे मल्टिपल आपण थ्रू इंटरनेट वी कनेक्ट टू दिस क्लाउड, वी कनेक्ट टू गुगल मीट, वी यूज एव्हरीथिंग ना. युट्यूब करतो आपण, बाकी जे काही सोशल नेटवर्किंग साईट्स करतो, जीमेल्स यूज करतो. सो ह्या सगळ्या ज्या आहेत हे क्लाउडवर आहे आणि ह्या क्लाउडला आपण एका माध्यमातून कनेक्ट करतो. अँड व्हॉट इज दिस कनेक्टिव्हिटी? वी कनेक्ट थ्रू अवर इंटरनेट प्रोव्हायडर्स. मे बी लाईक वोडाफोन आहे, एअरटेल आहे, आणि कुठला आहे, रिलायन्स जिओ आहे.
ऑफिसमध्ये जर तुम्ही बसला असाल तर ऑफिसचं स्वतःचं इंटरनेट असतं किंवा ऑफिसचं डायरेक्ट क्लाउड कनेक्टिव्हिटी असते. सो त्यांचं स्वतःचं वॅन नेटवर्क असतं, लॅन नेटवर्क असतं. व्हीपीएन ह्या एक अनदर फंड आहे, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा, बट दॅट वी कॅन डिस्कस लेटर ऑन दॅट. बट व्हॉट इज क्लाउड हा आपण हे केलं. सो डू यू यूज क्लाउड? जे मी तुम्हाला सांगितलं, येस. आपण सगळ्या गोष्टी क्लाउडवरच तर आहेत, त्या सगळ्या गोष्टी क्लाउडवरच यूज करतोय. ट्विटर असेल, गुगल प्ले असेल, जे काय असेल ते आपण सगळ्या गोष्टी क्लाउडवर यूज करतो. आणि आपल्याला माहिती आहे आपण क्लाउडवर ह्या गोष्टी कशा यूज करतो, हे आपण नेटवर्क थ्रू कनेक्ट करतो, म्हणजे थ्रू इंटरनेट या माध्यमातून आपण ह्या क्लाउड सर्व्हिसेसना कनेक्ट करतो. प्रत्येकाचे वेगवेगळे सर्व्हिस, युट्यूबचं वेगळं क्लाउड असेल, स्काय ड्राईव्हचं वेगळं क्लाउड असेल, आय क्लाउड वेगळं आहे, इंस्टाग्राम हॅज इट्स ओन सेटअप, फ्लिकर आहे, जीमेल आहे, आणि फॉर दॅट मॅटर गुगल मीट आहे, राईट? सो डू यू यूज क्लाउड? येस, वी यूज क्लाउड इन अवर डे टू डे पर्पज. Now, if we use cloud, now we go to what is cloud computing. Now, cloud computing काय असतं? सो हे जे आपण क्लाउड मध्ये जे काय गोष्टी वापरतो ना, त्याचं आर्किटेक्चर दॅट इज एक्झॅक्टली, हे कसं चालतं. आता आपण YouTube बघतोय, पण YouTube काय नुसतं काय हवेवर तर चालणार नाही. त्याच्या पाठी काहीतरी बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्लॅटफॉर्म आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सॉफ्टवेअर आहे, कोडिंग आहे, कंटेंट्स आहेत, डेटाबेस, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या चालवणं म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ अ क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चर. म्हणजे हा जर आता तुम्ही YouTubeचा जर क्लाउड बघितला, फॉर एक्झाम्पल आपण YouTube एक धरूया, आणि हा YouTubeला सगळेजण कनेक्टेड, हे 2-3 माणसं, हे मोबाईल आणि हे सगळे कनेक्ट. तर YouTubeच्या मध्ये काय असतं? YouTubeच्या पाठी ऍप्लिकेशन असतं, त्याच्या पाठी इन्फ्रास्ट्रक्चर असतं, स्टोरेज असतं. कारण तुम्ही व्हिडिओज अपलोड करणार, ते पण स्टोअर व्हायला हवे. तुम्ही व्हिडिओज बघणार, ते पण तुम्ही फेच करायला पाहिजेत. बरेचसे YouTubeमध्ये अॅनालिटिक्स असतात. तुम्ही काय बघतात त्याच्याबरोबर तुम्हाला कंटेंट पाठवायचं असतं. तर ते इंटेलिजन्स असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी YouTubeमध्ये जे आहे, हे सगळं क्लाउडवर आहे. पण क्लाउडच्या पाठी, म्हणजे YouTubeच्या पाठी या बऱ्याचशा गोष्टी आहेत, आणि हे सगळं क्लाउड कम्प्यूट आर्किटेक्चरमध्ये येतं. म्हणजे क्लाउड असं नुसतं नाही, की अरे बाबा हे ॲप्लिकेशन आहे, हे आपण रन करतोय. पण त्याच्या पाठी पूर्ण मोठी दुनिया आहे, आणि ती म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आर्किटेक्चर ऑर क्लाउड कम्प्यूट. एक्झॅक्टली. सो हा आपला मेन विषय आहे, की क्लाउड आपण ऍक्सेस करतो, पण क्लाउडला चालवण्याची गोष्ट आहे, त्याला क्लाउड कम्प्यूट हे म्हणतात. So going on to my next topic, what is cloud computing? Cloud computing refers to manipulating, configuring, accessing the application online. It offers online data storage, infrastructure and application. It's a combination of both software and hardware. म्हणजे क्लाउडवर काय असतं? हार्डवेअर म्हणजे सर्व्हर्स असतात, राउटर्स असतात. मला माहित नाही तुम्ही हे ऐकले आहेत की नाही शब्द, पण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. नेटवर्किंग मध्ये, नेटवर्क वर्ल्ड मध्ये राउटर स्विचिंग असतं. सर्व्हरमध्ये व्हीएमवेअर म्हणून असतं, किंवा व्हर्च्युअल सर्व्हर्स असतात, हार्डवेअर्स असतात. डेटाबेसमध्ये MS SQL, Oracle असे डेटा स्टोरेज कंपोनेंट्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात. सो दे एव्हरीथिंग दिस ऑल कंबाईन्स फॉर cloud computing, and that makes that application, that thing works in the cloud, and that is exactly what is all about cloud computing. Okay, so let me move to my next thing. So क्लाउड कॉम्प्युटिंग आपण म्हणालो, की ओके क्लाउड आहे, ठीक आहे, क्लाउड कळलं की क्लाउड मध्ये काय काय असतं. क्लाउडला त्याच्या पाठी काय दुनिया असते, बरीचशी दुनिया असते. पण पण क्लाउड म्हणजे काय सगळंच का? नाही. क्लाउड मध्ये पण प्रकार असतात, की एक्झॅक्टली. सो देर आर ऍक्च्युली त्याचं क्लाउड मध्ये डिप्लॉयमेंट मॉडेल असतं. व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिप्लॉयमेंट मॉडेल इन क्लाउड? म्हणजे क्लाउडचे पण प्रकार आहेत. सो क्लाउडचे काय आहेत? मुख्य ते 4 प्रकार आहेत. पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, हायब्रिड क्लाउड आणि मल्टी क्लाउड. Now, what does public cloud mean? A company whole IT infrastructure is managed by single cloud provider: Oracle, Microsoft Azure, Amazon AWS. Now, public cloudचं मी तुम्हाला एक छान एक्झाम्पल द्यायचं म्हणजे, तुम्हाला उबेर माहिती असेल, किंवा तुम्हाला झोमॅटो माहिती असेल, तुम्हाला स्विगी माहिती असेल. सो दे आर दी गुड बिग स्टार्टअप कंपनीज. So they don't want to invest
इंटू इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे त्यांना ना कॉम्प्युटर काय म्हणतात सर्व्हर विकत घ्यायचा नाहीये, त्यांना डेटाबेस विकत घ्यायचा नाही, त्यांना त्यांना त्यांचं स्वतःचं डेटा सेंटर पण नकोय. पण त्यांना असा एक ठिकाण हवंय जिथे हे सगळं मिळेल. आम्ही आमचं सॉफ्टवेअर रन करणार त्या ठिकाणावरून, त्या क्लाउड ठिकाणावरून आणि युजर्सना ते ॲसेसिबल होईल, विच इज अ पब्लिक क्लाउड. सो अगेन these companies, startup companies, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, हे कंपनीज पब्लिक क्लाउड सर्व्हिस यूज करतात, वेअर दे पुट एव्हरीथिंग, they give it to everything who is the cloud service provider, just like Oracle or Azure or AWS, and they run their softwares, they run their everything business on this cloud. So you can connect from anywhere and access the application or access that startup application tool. So like Uber asude, I'm just giving an example. So that's a public cloud. So हा क्लाउडचा एक प्रकार झाला की जिथे एक कंपनी सगळं त्यांचं क्लाउडवर टाकते आणि सगळं क्लाउडच हँडल करतं, कारण त्याच्यावर खूप बेनिफिट्स असतात. स्केलेबल असतं, तुम्हाला नवीन काही हार्डवेअर विकत घ्यायला गरज नसते. एखादा सर्व्हर जरी ऑफलाईन झाला तरी पण तुम्हाला त्याची रिडंडन्सी मिळते. सो हे सगळे प्रकार क्लाउडमध्ये खूप असतात. त्यामुळे बहुतेकशा कंपनीज हल्ली क्लाउड सेंट्रिक अप्रोच ठेवायला गेलं की सगळं लेट इट एव्हरीथिंग रन ऑन द क्लाउड अँड आय डू माय बिझनेस. सो दॅट इज व्हॉट द पब्लिक क्लाउड इज. नाउ व्हॉट इज प्रायव्हेट क्लाउड? क्लाउड मध्ये पण प्रकार आहे. प्रायव्हेट क्लाउड आहे. सो प्रायव्हेट क्लाउड इज सिम्पल की एखादी कंपनी किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे ते सगळं त्यांच्याकडेच ठेवते, लाईक अ ट्रॅडिशनल वे. जस्ट लाईक ICICI बँक फॉर एक्झाम्पल, जस्ट एक एक्झाम्पल देतो. तर ICICI बँक असल्यामुळे त्यांचं स्वतःचं डेटा सेंटर आहे. म्हणजे ते कुठल्या अझूर किंवा AWS अशा कोणाच्या ग्लोबल क्लाउड प्रोव्हायडर्सकडे जाणार नाहीत. ते म्हणणार आम्हाला आमचं स्वतःचं डेटा सेंटर आहे, आमचं स्वतःचं डेटाबेस आहे, आमचं स्वतःचे सर्व्हर्स आहेत, आमचे स्वतःचे नेटवर्क कंपोनंट्स आहेत. सो इट इज ओन बाय देम अँड कम्प्लिटली मॅनेज बाय देम. ओके, राईट फ्रॉम A to Z. पब्लिक क्लाउड मध्ये काय असतं, एव्हरीथिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज ओन बाय द क्लाउड प्रोव्हायडर लाईक Microsoft Azure or Oracle or somebody, but I will run my software on it. That's the difference. Now there are some companies जे हायब्रिड क्लाउड यूज करतात. व्हॉट डज अगेन हायब्रिड क्लाउड मीन? सो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ प्रायव्हेट अँड पब्लिक. नाउ अगेन व्हॉट डज दॅट मीन? So again, I would like to explain this with an example. So if we look at some investment banks or some big financial company like JP Morgan Chase किंवा बँक ऑफ अमेरिका वगैरे अशा खूप मोठ्या इंटरनॅशनल बँक्स आहेत किंवा ज्यांना काही गोष्टी स्वतःकडे ठेवायच्या आहेत पण काही गोष्टी त्यांना पब्लिक क्लाउड पण पब्लिश केले किंवा इन्स्टॉल केले तर चालतात. सो त्या मेन कुठल्या असतात, त्या स्टॉक ब्रोकर फर्म्स असतात किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म्स असतात, ज्यांना ज्यांना काही गोष्टी स्वतःकडे ठेवायच्या असतात. लाईक ट्रेडिंग असते, तर खूपशा कंपन्या ट्रेड करतात, तर ते म्हणतात की ट्रेडिंगसाठी जे काय गोष्ट लागणार, जी काय सर्व्हिस लागणार ती आम्ही आमच्याच डेटा सेंटरमध्ये ठेवणार. पण त्यांना क्लायंटला किंवा त्यांना पब्लिकला काही सेटअप किंवा पब्लिकला काही सर्व्हिस द्यायची असेल ती ते पब्लिक क्लाउडवर ठेवू शकतात. सो देर आर मेनी कंपनीज हू कॅन हॅव अन कॉम्बिनेशन ऑफ private and public cloud. And there is a fourth type of cloud which is called multi-cloud. Now what does multi-cloud means? Multi-clouds means different cloud service providers. So cloud service providers आपल्याकडे कोण कोण आहेत? Microsoft Azure आहे, Oracle आहे, Amazon AWS आहे, Google is again a cloud service providers. So काही कंपनीज असतात मेगा कंपनी. So for example, let's say Apple. So Apple may say, I will use Microsoft and I will use Google both as my cloud partner. So they can use both of their services. So they use multi-cloud for, supporting their IT infrastructure. फॉर रिडंडन्सी किंवा एखाद्या क्लाउड मध्ये काय इश्यू झाला तर दुसऱ्या क्लाउड सर्व्हिसेस चालू शकतं. सो आणि हा कसा माहितीये, मोठ्या मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन किंवा कंपनीज असतात ज्यांच्याकडे त्यांचं रिटर्न ऑफ इंटरेस्ट वगैरे जास्त असतं, ROI वगैरे. सो त्या ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये
चांगलं अजून इन्व्हेस्ट करू शकतात. सो दिस इज समथिंग. आपण क्लाउड बद्दल बघितलं. क्लाउड कॉम्प्युट इज अगेन व्हॉट हॅपन्स इनसाइड द क्लाउड, आणि क्लाउडचे प्रकार बघितले की क्लाउड काय काय ह्याच्यामध्ये डिप्लॉय होऊ शकतात. नेक्स्ट आपला प्रकार आहे क्लाउड सर्व्हिस मॉडेल. म्हणजे एखादं आता क्लाउड कॉम्प्युट मध्ये 3 लेयर्स असतात. म्हणजे एखादा तुम्हाला सर्व्हिस, सो YouTube फॉर एक्झाम्पल आहे, किंवा Facebook आहे, किंवा तुम्ही Gmail तुम्ही प्लॅटफॉर्म बघितला. तर जेव्हा हा क्लाउडवर ही ॲप्लिकेशन्स जेव्हा येतात किंवा ऑनलाईन असतात, तर त्यांना त्या 3 लेयर्समध्ये असतात. तर क्लाउड कॉम्प्युटमध्ये 3 लेयर्स असतात. ते 3 लेयर्सने एखादं ॲप्लिकेशन सेटअप होतं. किंवा फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक एक्झाम्पल Facebook. तर Facebookला हे 3 गोष्टी लागतात. हे काय लागतात क्लाउडमध्ये, आणि ह्या प्रिडॉमिनेंटली तुम्ही जर ह्याच्याबद्दल वाचायला गेलात, तर तुम्हाला हे 3 गोष्टी हायलाइट होतील. क्लाउड कॉम्प्युट बोललं तर ह्या 3 गोष्टीच येतात, आणि हे पिरॅमिड तुम्हाला क्लाउड कॉम्प्युट वर्ल्डमध्ये दिसून येईल. नाऊ ते 3 सर्व्हिसेस आहेत: IaaS, PaaS आणि SaaS. Now what does that mean? IaaS is a सगळ्यात bottom layer, it's a base layer which is called infrastructure as service. Okay, middle layer येतो platform as service, आणि third layer येतो which is at the top is as a software as a service. Now what is infrastructure as service? म्हणजे फॉर एक्झाम्पल, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फिजिकल काहीतरी तुम्हाला लागणार. सो फिजिकल तो जो क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर असणार, फिजिकल त्याच्याकडे लाखो कम्प्युट पॉवर असते, लाखो कॉम्प्युटर्स असतात, ते इंटरकनेक्टेड असतात, व्हर्च्युअल सिस्टीम्स असतात. सो ते त्यांचा फिजिकल जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो एकदम आधी आधी ते बनवतात. सो आधी त्यांच्याकडे एक मोठ्या प्रमाणामध्ये मल्टिपल डेटा सेंटर्स अक्रॉस मल्टिपल रिजन्स, गिगाबाईट ऑफ कनेक्टिव्हिटी, आणि ते त्यांचा एक बेस बनवतात, विच इज इन्फ्रास्ट्रक्चर बेस, विच इज अ फिजिकल बेस. मात्र नुसता तो फिजिकल बेस बनवून काय होणार आहे, आणि त्याच्यावर काय तुम्ही काय करणार आहात? तर त्याच्यावर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम लागते, व्हर्च्युअल सर्व्हर्स बनवायला लागतात, डेटाबेस स्टोरेज बनवायला लागतं. सो दॅट इज कॉल्ड platform as a service. Okay, so various operating system, VMs, virtual managers किंवा virtual servers जे आपण बनवतो, किंवा databases आपण जे कॉन्फिगरेशन करतो, सो दॅट इज प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आणि सगळ्यात वरच्या स्टॅकवर येतं ते आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. नाउ व्हॉट एक्झॅक्टली सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस? वॉट एव्हर ॲप्लिकेशन्स दॅट a particular entity or a particular organization requires, so those all comes in the software as a service. It could be many applications, and that can be used to support the main application. खूप काही कोडिंग्स वापरायला लागतात, सॉफ्टवेअर वापरायला लागतात. देर मे बी मल्टिपल सॉफ्टवेअर्स that may be required to run an application. So that comes in the software as service. So if you look at infrastructure as a service, this is where infrastructure and network architects plays a very important role. So like network engineers, kiwa system engineers, jana like the CCNAs, the MCSCs, आणि ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्यांचं स्पेशलायझेशन आहे, तर त्यांची गरज IAS साठी ह्या सेटअप करायला येते. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस मध्ये यू नीड अ कॉम्बिनेशन ऑफ people who has knowledge on operating system, database developers, and database managers or operators. So they are basically using platform as a service. Kiva even the software developers, they also come in play where for platform as a service. And software as a service मध्ये basically all the end users who want to use this as such म्हणजे like for example end user कोण असणार, it will be Uber असेल तर Uber will be the end user, so he will just use the software, or he will just deploy his software and use everything whatever is available. So cloud has, so there are 4 types of cloud, and within every cloud you will always find this pyramid: infrastructure as a service, platform as a service, and software as a service. आणि असं ते क्लाउड सर्व्हिस मॉडेल बनतो.
So this is on the cloud service. So two types: cloud deployment model and cloud service model. So cloud computing services, so these are the major cloud service providers. सो हे जे आपण सांगितलं पब्लिक क्लाउड आणि मल्टी क्लाउड, हायब्रिड क्लाउड किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ॲज सर्व्हिस प्लॅटफॉर्म, हे सगळं एक क्लाउड प्रोव्हायडर देतो ना. क्लाउड प्रोव्हायडर कोण असतो? तर क्लाउड प्रोव्हायडर हा असतो ज्याच्याकडे मोठे मोठे डेटा सेंटर्स असतात, मोठे मोठे सर्व्हर्स असतात, मल्टी मल्टी थाउजंड्स ऑफ सर्व्हर्स असतात, थाउजंड्स ऑफ डेटाबेस स्टोरेज असतं, आणि ते ॲज ए क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नेमले जातात. सो लाईक मायक्रोसॉफ्ट अझ्युर आहे किंवा गुगल क्लाउड आहे किंवा ओरॅकल आहे किंवा AWS. नाव हे क्लाउड प्रोव्हायडर्स एवढे अफाट असतात की त्यांचे, फॉर एक्झाम्पल, प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांचा प्रेझेन्स असतो. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला सांगायला गेलं तर Amazon, गुगल, मायक्रोसॉफ्ट, तुम्ही कुठल्या देशामध्ये, म्हणजे आफ्रिकेमध्ये पण आहेत, इंडियामध्ये त्यांचे मल्टिपल डेटा सेंटर्स आहेत, जपानमध्ये मल्टिपल डेटा सेंटर्स आहेत, इमियामध्ये म्हणजे लंडन, युनायटेड किंगडम मध्ये आहेत, US मध्ये आहेत, आणि हे सगळे एकमेकाला इंटरकनेक्टेड असतात. इंटरकनेक्टेड असतात म्हणजे तुम्ही कुठूनही लॉग इन करा, कुठूनही कनेक्ट करा, तुम्हाला सेम स्पीड आणि सेम सर्व्हिस मिळायला पाहिजे. हा या क्लाउड कम्प्युटरचा अर्थ असतो. की म्हणजे जगामध्ये, जगाच्या पाठीमध्ये, फॉर एक्झाम्पल, युट्यूब कोणाला जर बघायचं असेल तर तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही युट्यूब क्लिक करता, तर युट्यूब जर फॉर एक्झाम्पल गुगल क्लाउडवर होस्ट आहे, तर तो जो डेटा सेंटर इंडियामध्ये आहे तिथून तुम्ही ऍक्सेस करता, विच इज युअर नियरेस्ट डेटा सेंटर. सो तुम्हाला जी सर्व्हिस मिळते, म्हणून तुम्हाला बघा कधी युट्यूबवर कधी स्लोनेस मिळणार नाही किंवा तुम्हाला ऑलवेज चांगला स्पीड मिळणार, सगळे व्हिडिओज व्यवस्थित रन होतात. आणि हाच जो कॉपी असते, म्हणजे एक फाईल असेल किंवा एक मूवी असेल किंवा एक प्रेझेंटेशन असेल जे तुम्ही युट्यूबवर बघत असाल, तेच प्रेझेंटेशन कोण जर US मध्ये बघत असेल तर सेम रिप्लिका त्यांच्या तिकडच्या डेटा सेंटर मध्ये असते आणि तिकडचा माणूस लोकली ते बघू शकतो. सो क्लाउडचा हा एक खूप मोठा फायदा आहे की कुठेही जा, तुम्हाला सेम क्वालिटी, सेम परफॉर्मन्स युजरला मिळू शकेल. आणि मल्टिपल लोकेशन मध्ये असताना, असे फॉर एक्झाम्पल, काय होतं बऱ्याचशा गोष्टीमध्ये क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये, ऍक्च्युली हा विषय खूप मोठा आहे, पण जस्ट एक एक्झाम्पल, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये फॉर एक्झाम्पल AWS इंडियामध्ये मुंबईमध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, सगळ्या मेजर सिटीज मध्ये आहे. आणि मुंबईला एखादं फ्लड झालं किंवा त्यांचा डेटा सेंटर बंद झालं तर त्यांची सर्व्हिस बंद पडत नाही, कारण त्यांच्याकडे बँगलोर, चेन्नई आणि दिल्ली ह्या डेटा सेंटर असतात. तर ऑटोमॅटिकली युजर्स बँगलोरला कनेक्ट होतात आणि तुम्हाला सेम परफॉर्मन्स, सेम सर्व्हिस मिळतं. म्हणजे काय होतं, हा क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर इज एबल टू स्केल, इज एबल टू गिव्ह यू सर्व्हिस ऑल द गिव्हन टाइम. त्यांचं असं कधीच होणार नाही की सॉरी, सर्व्हिस अवेलेबल नाही, आमची लिंक बंद पडली. आपल्याकडे आपल्या आपल्या साईडचे इंटरनेट प्रोव्हायडरची लिंक्स बंद पडू शकते, पण त्यांची कधी होणार नाही. सो दॅट इज वाय क्लाउडला एवढं मोठं एवढ्या लार्ज स्केलवर डिप्लॉय, आणि हे लार्ज स्केल डिप्लॉयमेंट, these are the major players. असं नाही की there are no other players. There are definitely other players in this market, but predominantly that may catch our eye is these four major organizations. There are many other cloud providers who gives different cloud services. Okay, let's move to next. सो आपण बघितलं क्लाउड प्रोव्हायडर बघितला, आपण बघितलं की ओके फाईन, क्लाउड मध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप असतो, म्हणजे सर्व्हर स्टोरेज नेटवर्क असतं, ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सर्व्हर असतो, किंवा पॅकेज सॉफ्टवेअर OS किंवा ऍप्लिकेशन स्टॅक्स असतात. पण हे सगळं करायला काय काय स्किल सेट्स लागतात. मी म्हटलं एंड युजर आहे, ऍप्लिकेशन डेव्हलपर आहे, पण एक्झॅक्टली काय स्किल सेट लागतात. सो आय जस्ट वॉन्टेड टू एम्फसाइज ऑन की हे सगळं ऑपरेट करायला आपल्याला काय युट्यूब नुसतं ओपन करून बघतो, अरे व्हिडिओ दिसतोय चांगला, पण त्याच्या पाठी जे करायची जी स्किल सेट्स लागतात, कोणतरी करतच असेल ना, काय ऑटोमॅटिक तर होणार नाही. सो देर आर मेनी टेक्निकल स्किल सेट्स दॅट आर रिक्वायर्ड, अँड दॅट इज व्हॉट इज आय हॅव मेन्शन्ड आउट हिअर. सो फर्स्ट इज
Basic networking, a strong understanding of network concepts like routing, switching, firewalls is crucial to manage cloud infrastructure. Again, infrastructure as service, जे मी तुम्हाला सांगितलं. Virtualization, knowledge of virtualization technology like VMware or hypervisor, it will empower you to create and manage virtual machines in the cloud. म्हणजे जर तुम्ही एक सर्व्हर, एक हार्डवेअर सर्व्हर घेतला, त्याच्यावर तुम्ही 100 व्हर्च्युअल सर्व्हर्स पण बनवू शकतात, किंवा 100 डेस्कटॉप्स बनवू शकतात, किंवा 100 ऍप्लिकेशन्स रन करू शकतात. दॅट इज कॉल्ड एज व्हर्च्युअलायझेशन. सो त्याच्यासाठी पण एक स्किल सेट लागतं, नेटवर्किंग एक वेगळी स्किल सेट लागतं. सेक्युरिटी आणि प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी येतं. सो लाईक व्हॉट इज सेक्युरिटी, म्हणजे आजकाल तर सगळं सेक्युरिटी ड्रिव्हनच झालंय. सो समबडी हू हॅज एक्सपर्टाइज इन सेक्युरिंग द डेटा, की हाऊ द systems won't hack, how your data is not compromised. In fact, we put lot of personal data on our cloud, right? Lot of our personal data is there, but how is this secured? So you need somebody to do that. You need somebody intelligent enough to ensure that तुम्हाला विचारलं जातं मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, तुम्हाला SMS येतो, तुम्ही कोड टाकतात, हे सगळं करण्यासाठी आणि हे सेक्युअर ठेवण्यासाठी आणि हे कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये अपडेट करण्यासाठी ऑल्सो यू नीड सेक्युरिटी तज्ञ, की ज्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असेल. आणि चौथं, आपण AWS बघितलं, Azure बघितलं, गुगल क्लाउड बघितलं, पण हे आता हा मोठा क्लाउड आहे, पण ह्याला ऑपरेट करायला पण यायला हवे. एखादं तुम्हाला सांगून बघलं की ओके ठीक आहे, मला Azure, मला गुगल क्लाउडवर एक सेटअप बनवून द्या, तर ते समजायला, म्हणजे गुगल प्लॅटफॉर्म किंवा Amazon प्लॅटफॉर्म समजायला there is a skill set which is required. So these are some major मी काय सांगतो स्किल सेट्स आहेत जे लागतात. नेटवर्किंग, व्हर्च्युअलायझेशन, सेक्युरिटी, क्लाउड प्लॅटफॉर्मचे सेपरेट कोर्सेस येतात, आणि तुम्हाला हे माहिती असेल कारण तुम्ही ज्या अर्थी हे आता हा जो सेशन जॉईन करतायत, सो आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की तुम्हाला ह्या सगळ्या कीवर्ड्स माहिती आहेत. सो AWS चा सेपरेट कोर्स असतो, Azureचा सेपरेट, की Azure क्लाउडला कसं ऑपरेट करतात, Amazon क्लाउडला कसं ऑपरेट करतात. आणि खूपशा कंपन्या असे AWS स्पेशालिस्ट, Azure स्पेशालिस्ट असे लोकांना हायर पण करतात, की ज्यांना क्लाउड ऑपरेट करता येत त्यांच्यासाठी. सो जनरली इसेन्शियल स्किल्स आर प्रोफिशियन्सी इन क्लाउड प्लॅटफॉर्म, जे आपण बोललो, व्हर्च्युअलायझेशन अँड कंटेनरायझेशन, हे सगळे कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये, जेव्हा तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये अजून डीप डाईव्ह जाल, तर तुम्हाला हे सगळं कळेल. नेटवर्क अँड सिक्युरिटी इज अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट एरियाज. डेव्हऑप्स प्रिन्सिपल, सो लाईक कोडिंग, पायथन स्क्रिप्टिंग, कारण हे प्रत्येक, कारण कसं आहे, हे स्टॅक आहे, म्हणजे लाईक इन्फ्रास्ट्रक्चर झालं, मग तुमचं व्हर्च्युअलायझेशन झालं, मग तुम्ही ऍप्लिकेशन बिल्ड केलं, मग ऍप्लिकेशन बिल्ड केल्यावर कोडिंग तर येणार, मग तुम्हाला कोडिंगचं नॉलेज लागेल, तर तुला डेव्हऑप्स प्रिन्सिपल्स आर क्वाईट इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सॉल्विंग अँड अनालिटिकल स्किल्स, सो दोज कम्स as a part of it. So these are the common technical skills, you know, those are required. So well, हे skill sets फाईन आहेत, पण कंपन्यांमध्ये गेलं तर काय जॉब रोल्स आहेत, किंवा कुठल्या जॉब रोल्स मी बघीन की हे क्लाउड कॉम्प्युट मध्ये मॅच होतं आजकालच्या जमान्यामध्ये. सो बेसिकली रोल्स इन क्लाउड कॉम्प्युट वर्ल्ड. सो देर आर मेनी रोल्स आउट आहे, आणि हे तर मी जस्ट तुम्हाला एक हाय लेवल दिलंय की एवढ्या गोष्टी आहेत, लाईक इन क्लाउड इंजिनियर आहे, क्लाउड आर्किटेक्ट रोल आहे, क्लाउड डेव्हलपर आहे, क्लाउड सेक्युरिटी स्पेशालिस्ट आहे, क्लाउड सेल्स अँड मार्केटिंग पण आहे, क्लाउड कन्सल्टंट आहे, की खूप कंपन्यांना माहिती नसतं, अरे क्लाउड मी कसं वापरावं, तर क्लाउड कन्सल्टंट कंपनीज पण आहेत, किंवा क्लाउड कन्सल्टंट स्पेशलिस्ट पण आहेत, क्लाउड ऑपरेटिंग इंजिनियर, की हू कॅन ऑपरेट क्लाउड डेटा इंजिनियर्स आहेत, आणि क्लाउड ट्रेनर, हू द एज्युकेटर्स आर टू मेक समवन अंडरस्टँड हाऊ द क्लाउड इज, कसं ऑपरेट करतात, टेक्निकल जे नॉलेज देतात. सो देर इज मेनी थिंग. सो क्लाउड बोलायला गेलं तर एक कॉमन वर्ड आहे, पण तुम्ही जेवढे आतमध्ये क्लाउड मध्ये शिराल, तर ते भरपूरशा गोष्टी आहेत, आणि हे सगळं ऑपरेट इज अ क्लाउड कम्प्युट वर्ल्ड. दिस इज व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग इज ऑल अबाउट. मी एक छोटासा ग्राफ, एक
सर्च मारला आणि हा एक्स्ट्रॅक्ट केला आणि दिस मला खूप रेलेव्हंट वाटतं, की पहिल्या जमान्यामध्ये जेव्हा 2010च्या आधी किंवा 2000 मध्ये आपण ना खूप ट्रॅडिशनल वेने आपले खूप कंपन्या स्वतःचे सेटअप चालवायच्या. जसं लाईक मी तुम्हाला प्रायव्हेट क्लाउडचं एक्झाम्पल द्या. ICICI जसं करते तसं. प्रत्येकाकडे स्वतःचे सर्व्हर असायचे, प्रत्येकाकडे स्वतःचं राउटर असायचे. ते मेंटेन करायला त्यांना माणसं ठेवायला लागायची. ते बदलायला त्यांना परत खर्च असायला लागायचा. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कंपन्यांचा खूप एफर्ट जायचा. सो आय-टी हा एक क्षेत्र होता जिथे त्यांना हे सगळं मेंटेन करायला लागायचं आणि हे मेंटेन तर करायचंच आहे, पण त्यांचा बिझनेस पण बघायचा. मग फॉर एक्झाम्पल एक फायनान्स कंपनी आहे, एक छोटीशी बँक आहे. तिला बँकिंग काम तर करायचं विच इज देअर कोर बिझनेस. कोर बिझनेस काय आहे, की लोकांना सेव्हिंग अकाउंट्स देणं किंवा लोन देणं ह्या त्यांचे कोर स्किल्स आहेत आणि आय-टी हा त्यांचा बेस आहे, की त्याच्यावर ह्या सगळ्या सर्व्हिसेस ते देऊ शकतात. पण ट्रॅडिशनल वे मध्ये काय असायचं, की खूपसा टाइम त्यांचा ह्या आय-टीवर किंवा खूपसा पैसा हा त्यांच्या आय-टीवर खर्च व्हायचा. ते म्हणतात, "मला ही नकोय डोकेदुखी, की स्वतःची जागा घ्यायची, स्वतः इलेक्ट्रिसिटी द्यायची, स्वतः सर्व्हर्स ठेवायचे, ते सर्व्हर मेंटेन करायला माणसं ठेवायची. मला नकोय." आणि परत-परत काही बिघडलं किंवा काही एंड ऑफ सपोर्ट झालं किंवा काही सिस्टम झाली, तर मग काय करायचं? मग नवीन घ्यायचं, मग परत खर्च, मग एखादं सोडून गेलं तर मग दुसरा माणूस घ्यायचा. नकोय डोकेदुखी. मग तेव्हा हे क्लाउड प्रोव्हायडर्स येतात आणि सांगतात, "लुक, वी हॅव अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. व्हॉट यू नीड इज जस्ट अ इंटरनेट कनेक्शन फ्रॉम युअर ऑफिस टू माय क्लाउड अँड आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग अँड यू पे ॲज पर युअर युसेज." तुम्ही जेवढं वापराल तेवढं. म्हणजे जसं आपण डेटा घेतो ना इंटरनेटचा, किती घेतो? 3 जीबी डेटा मला ह्या महिन्याला पुरेल. सॉरी, मी खूप कन्झर्व्हेटिव्ह म्हणतो. 3 जीबी आपल्याला एक एक दिवसालाही पुरेल. पण पैसे कसे देतो आपण? 1.5 जीबी पर डे. नाही, नाही, मला जास्त लागतो. 2 जीबी पर डे, मग त्याचे जास्त पैसे. तसं आहे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स या अशा कंपन्यांना चार्ज मारायला जातात आणि ह्याच्यामध्ये दोघांचा फायदा होतो, की कंपन्यांकडे जास्त इश्यूज नसतात. त्यांना टेन्शन नसतं, की माझं आय-टी इन्फ्रास्ट्रक्चर कसा करू? आणि ह्या साइडला क्लाउड कम्प्यूटवाल्यांना काय असतं, की येस, आय कॅन गिव्ह देम ऑल द सर्व्हिसेस अँड आय कॅन गेट द मनी आउट ऑफ इट. So both are, in an advantage. Mostly the organizations are in advantages because they don't have to worry about what to buy, what to purchase. They can concentrate on their own business, and IT is left to this cloud content providers or cloud compute providers. So with this, this is my end of the slide, and thank you. I'm open for any questions and any queries that anybody has, and I hope I was able to तुम्हाला समजावू शकलो इन अ वे, कितीतरी सिंपल वे मध्ये, की हाऊ द व्हॉट द क्लाउड इज, हाऊ द क्लाउड कम्प्युट वर्क्स आणि त्याच्या पाठी काय गोष्टी आहेत, काय स्किल सेट्स लागतात, काय रोल्स लागतात, सो अँड सो फोर्थ. या, थँक्स. भूषण, ओव्हर टू यू. आय मीन, कोणाला काय इफ विराज एनी. विचार ना, काय विचारायचं विराज? विराज विचारताय कोणाला काय डाऊट तुझे हो तर सर. विचारा. सर, आपण म्हणालात की जर मुंबई मधलं जर सर्व्हर जर हे झालं, म्हणजे जर हे बंद हे पडलं, तर दॅट ट्रान्सफर्स टू मीन्स सम अदर डेटा सेंटर. मग हे कम्युनिकेशन कसं होतं, म्हणजे ते हे कम्युनिकेशन असं होतं, की विराज, हे सगळं ना, जसं मी सांगितलं, क्लाउडमध्ये एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड. म्हणजे मुंबईचा डेटा सेंटर जरी असला आणि मुंबईमध्ये एक सर्व्हर असेल, तर तो सर्व्हर प्रत्येक त्याच्या दुसऱ्या डेटा सेंटर बरोबर सिंक होतो. म्हणजे दिल्लीच्या सर्व्हर बरोबर किंवा बंगलोरच्या सर्व्हर बरोबर किंवा तुमच्या चेन्नईच्या सर्व्हर बरोबर. सो एनी टाइम ऑलवेज रिअल टाइमवर तू कुठलाही, जर फॉर एक्झाम्पल युट्यूबचा एक पिक्चर किंवा एक अपलोड केलंस
डेटा, तर तो जेव्हा तो मुंबईच्या सर्व्हर अपलोड होतो तो ऑटोमॅटिकली सिंक होतो या सगळ्या डेटा सेंटर्सना. मी जस्ट एक सोप्या भाषेत येस. सांगितलं. सो जेव्हा तू अपलोड केल्यानंतर मुंबईचा डेटा सेंटर पूर्ण बंद पण पडला तरी तुझा कंटेंट अवेलेबल असणार बिकॉज ऑफ दिस थिंग. आणि ते रिअल टाइम होतं. जसं अपलोड होतं 3 कॉपीज जातात, त्या 3 डेटा सेंटरला जाणार. ओके सर, बट दिस विल देन मीन्स जर ते असं होत असेल तर ते सेक्युरिटीची पण रिस्क मग हे होईल की जर म्हणजे एक ह्याच्यामुळे जर काही काय क्रॅश झालं कोणतं तरी व्हायरस जर असं हे झालं तर तो तिन्ही ह्याच्याला मग तो हे होऊन जाईल, इन्फेक्ट होऊन जाईल म्हणजे पूर्ण. हो, इट्स अ विराज, व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. पण कसं असतं माहिती, ऍज आय सेड टू यू, क्लाउड कॉम्प्युट मध्ये जसे नेटवर्किंग गाईज असतात, सिक्युरिटी गाईज असतात. सो देर इज अ सिक्युरिटी स्कॅनिंग, लॉट ऑफ सिक्युरिटी हे होतात, काय स्कॅन्स होतात. सो फॉर एक्झाम्पल खूप म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जर ब्रीच झालं, सिक्युरिटी ब्रीच होणं म्हणजे कोणीतरी इंट्रूड करते आणि कोणीतरी हे करते. इथे डेटा सेंटर बंद पडणं म्हणजे इट कुड बी आयदर नॅचरल कॅलॅमिटी किंवा मुंबईमध्ये पाणी भरलंय म्हणून डेटा सेंटर बंद झालं, असं पण होऊ शकतं. दॅट्स वन ऑफ द एक्झाम्पल. पण यू हॅव अ व्हेरी गुड पॉईंट. सिक्युरिटी ब्रीच झालं, पण सिक्युरिटी ब्रीच होण्यासाठी देर आर मेनी सिक्युरिटी लेयर्स विच इंट्रुडर हॅज टू पास ऑन. पण ते जरी झालं तरी त्यांच्याकडे मेकॅनिझम असतं बॅकअप असा. सो देर आर मेनी बॅकअप्स दॅट आर बीन टेकन. एखादा प्रत्येक जर फाईल अपलोड झाली तर फाईल अपलोडचा बॅकअप पण होतो आणि बॅकअपचा बॅकअप पण असतो. सो बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे जसं प्राईम मिनिस्टर आहे, तू काय जस्ट आपण यू अँड मी कॅन जस्ट गो टू 10 जनपथ डायरेक्टली अँड शेक प्राईम मिनिस्टर हँड. यू हॅव टू गो थ्रू मल्टिपल लेयर्स ऑफ सिक्युरिटी. करेक्ट. सो हा डेटा येस. जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आतमध्ये जाताना इट गेट्स uploaded. But if there is an unknown or a person who wants to hack, he has to break multiple layers of security, and that's where he cloud compute किंवा cloud content providers असतात, त्यांचे रिअल टाइम अनालिसिस असतात किंवा रिअल टाइम चेक्स असतात टू एन्श्युअर सच इंट्रुजन डज नॉट हॅपन. खूप त्याच्यामध्ये कोडिंग्स असतात की सिग्नेचर्स असतात की हा अटॅकर आहे की हा जेन्युइन युजर आहे की एनीबडी कॅन. आणि ह्याची शक्यता काय मी सांगू शकत नाही की होऊ शकत नाही, डेफिनेटली 100% होऊ शकते. पण त्यांच्याकडे काउंटर मेजर्स असतात. आणि एखादा अपलोड जर तुझा प्रश्न आहे, एखादा अपलोड झाला, तिन्ही ठिकाणी अपलोड, हो तिन्ही ठिकाणी अपलोड झाला पण आणि तिन्ही ठिकाणी इम्पॅक्ट झाला, पण त्यांच्याकडे बॅकअप आणि बॅकअपचा बॅकअप पण असतो. दॅट येस. दॅट मे बी ॲट दॅट टाइम तुझा व्हिडिओ करप्ट झाला असेल अँड यू विल लूज दॅट व्हिडिओ, बट युअर अदर डेटा विल ऑलवेज बी सेक्युअर्ड इन दॅट केस. Understood, sir. Thank you so much. Yes. I'm actually able getting some questions, but let me try to answer. So Kaushal Patel has put up, sir, like how Windows in whole world was down, same way if server center stops while backupping. Yes, there are possibilities. 99 see, that's the reason now. Anything can happen. So there has been a major issue in Google किंवा एकदा Facebook पण डाऊन झालेलं. So you cannot avoid certain things. 99 पण ह्याच्यामध्ये SLA असतात. सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. आपण कधी म्हणू शकत नाही 100% सगळंच चालेल. 99.99% there are areas where everything will work, but always there is a 0.1%. तुम्ही किती बॅकअपचा बॅकअप करा किंवा इनफॅक्ट तुमचा एंटायर कोड जर सपोज एक सॉफ्टवेअरचा कोड आहे एक्झाम्पल, आणि तो एखाद्या डेव्हलपरने चुकीचा केला आणि रन केला, तर इट विल go to all the servers and get updated, and it may cause a failure, but that's a 0.1%. And I will definitely say this is a possibility, but probabilities of having this kind of an occurrence
in these areas are very, very less, because lot of thing goes in to ensure everything is up and running. But you never know. There are probably, there are chances things may go down, पण त्याची probabilities खूप कमी असते, 0.1% अशी असते. Hope I'm able to answer that, Kaushal, for you. Thanks. Anyone else? Let me just see. आणि कुणाला काय विचारायचं आहे, विचारा ना. Sir, since how long ही टेक्नॉलॉजी हे वर्क होते, म्हणजे कारण ते हे युट्यूब खूप कितीतरी हे वर्षांपासून आहे, पण ही हे हा जो टर्म आहे, म्हणजे ही जी ब्रांच आहे, ही आताच हे झाली, मग असं नाही, काय? क्लाउड कम्प्युट हे ऑलरेडी होतं. इट वॉज अन इमर्जिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे एकेकाळी विराज, तुला हे एक एक्झाम्पल देतो मी. एकेकाळी जेव्हा मी जॉबला स्टार्ट केलं इन इयर 2002 ला, म्हणजे माझं फर्स्ट आय जॉईन्ड ॲज अ फ्रेशर. तेव्हा तुला माहितीये आमच्याकडे इंटरनेटची बँडविड्थ केवढी होती? जस्ट एक वाईल्ड गेस कर. आज तुझ्याकडे इंटरनेटची काय बँडविड्थ आहे सांग? ऑलमोस्ट 500 Mbps आसपास. Okay, it should not be 500 Mbps, but it should be 50 Mbps or something. But at that time, जेव्हा इंटरनेट इमर्जिंग होत होतं, at that time, internet bandwidth was in just kilobytes, kbps. कंपन्यांची मी सांगतो, मी घरातली नाही सांगत आहे. घरात तर जाऊ दे, घरातल्या आमच्या वेळेला डायलअप्स वगैरे होते. तुमचे जनरेशन झेड विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड ऑल्सो व्हॉट इज केबीपीएस. पण आमच्याकडे डायल टोन मॉडेम्स होते, जे भूषण सरांना वगैरे डेफिनेटली माहिती असणार. सो इंटरनेट स्टार्टेड इमर्जिंग. सो क्लाउड हा ऑलरेडी होता, पण इट स्टार्टेड गेटिंग इमर्जन्स. इट स्टार्टेड गेटिंग ऍडव्हान्स. सो जसं माझ्या वेळेला 2 MBPS लिंक वॉज, म्हणजे अरे बापरे, या कंपन्यांनी 2 MBPS इंटरनेट लिंक लिहिली, बापरे माझ्या, केवढं मोठी कंपनी आहे ही. आणि आज 2 MBPS आपण म्हणतो, अरे 2 MBPS तर मी काय नाव पण नाही काढणार. मिनिमम आपल्याकडे किती असते? 10 MBPS असते, 15 MBPS. सो जसं इंटरनेट वाढलं, तसे गरजा वाढल्या, तसं ते इमर्ज होत गेलं. सो कम्प्युट वॉज ऑलवेज देअर, पण त्याच्यामध्ये पण ऍडव्हान्समेंट होत गेलं. आज आपण या जमान्यात तो जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर बोललं जातं, मशीन लर्निंग वर बोललं जातं, राईट? सो दॅट्स हाऊ इट इज. आय थिंक आय हॅव गॉट वन मोर क्वेरी फ्रॉम Media Vishwa. Sir, what actual problem occur when server of any bank or any site is down or not working properly? Actual problem, you can never I may able to comment. There may be many problems. I mean, नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो, लिंक मध्ये परफॉर्मन्स इश्यू असेल, किंवा लिंक डाऊन गेली असेल, किंवा लिंक कट झाली असेल, किंवा सर्व्हरचं सीपीयू युटिलायझेशन खूप हाय होत असेल, डेटाबेस करप्ट होत असेल. देर मे बी सॉफ्टवेअर करप्ट होऊ शकेल, की सॉफ्टवेअर अपग्रेड झालं असेल, त्याचं कोड चुकीचा डिप्लॉय झाला असेल, आणि दॅट्स द रिझन इट स्टार्टेड मॅल फंक्शनिंग. सो सर्व्हर कुठल्याही बँकचा डाऊन होण्यासाठी देर आर मल्टिपल रिझन्स. CPU, memory leak, any upgrade that may cause the application to break down, or the server is not reachable because the networking layer is itself having a problem, so you're not able to reach the server. Maybe the server is not actually down. So there could be multiple reasons, and that's the reason redundancy, resiliency is the key things. Key not to depend on a single server, not to always have redundancy. So redundancy within the data centers, and also
अक्रॉस मल्टिपल डेटा सेंटर्स. म्हणजे एका डेटा सेंटरमध्ये एक सर्व्हर डाऊन झाला, तर दुसऱ्या सर्व्हरवर तुम्ही फ्लिप मारू शकता, तिसऱ्या सर्व्हरवर फ्लिप मारू शकता. पूर्ण डेटा सेंटर बंद झाला, तर तुम्ही दुसऱ्या डेटा सेंटरवर कनेक्टिव्हिटी करू शकता, बिकॉज दॅट विल बी युअर बॅकअप सर्व्हर. सो देर आर मेनी वेन यू स्टार्ट वर्किंग ऑन दिस, देर आर मेनी प्रॉब्लेम. म्हणजे असं मी एक सांगू शकत नाही की हा एकच ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे सर्व्हर डाऊन होण्याचा. जेव्हा आपण टेक्नॉलॉजीवर काम करतो, तुम्हाला एकच प्रॉब्लेमवर कधीच कारण कसं आहे माहितीये, सिंपल तुम्हाला एक सांगतो. अ, आपल्याला जर एकच प्रॉब्लेम माहिती असेल, तर मग जग किती सोपं होऊन जाईल ना. हा मला एकच प्रॉब्लेमवर काम करायचंय. इश्यू काय आहे? मग सगळ्यांनाच माहिती पडेल ना, अरे हा एकच प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमने सगळं ठीक होणार आहे. असं नसतं. मल्टिपल प्रॉब्लेम्स असतात आणि एक प्रॉब्लेम बंद करायला नवीन प्रॉब्लेम पण येतो. पण हे सगळं जे आहे, हे पार्ट ऑफ अवर एक्सपिरियन्स आहे. सो जसं तुम्ही शिकत जातात, जसं तुम्ही काम करत जातात, तुम्हाला कसे मल्टिपल इश्यूज, मल्टिपल प्रॉब्लेम्स येतात. काही-काही प्रॉब्लेम्स असे असतात, की तुम्ही रिअली सरप्रायझिंग, आणि जर तुम्ही रिअली टेक सेव्ही असाल ना आणि असा काही इश्यू आला, तर काही-काही प्रॉब्लेम असे असतात, की तासोनतास तुम्ही इट टेक्स लॉट ऑफ टाईम टू रिझॉल्व्ह. काही असतात ते विदिन अ क्लिक असतात. सर्टन टाइम्स विथ माय एक्सपिरियन्स, एखादा काही इश्यू झाला, तर मला माहिती असेल, कारण माझ्या एक्सपिरियन्सवर, की ह्या इश्यूला काय आहे. त्याच ह्याला एक फ्रेशर असेल किंवा जस्ट न्यूली जॉइन असेल, he will take 1 or 2 hours. So it all depends on your experience and the type of problem. There is no particular problem for anything. Hope Media I am able to answer you. But still, if you have any query, let me know. याच्यामध्ये करिअर करायचं असेल ना, तर कुठल्या वाटेने जावं लागेल? म्हणजे आपण समजा डिप्लोमा, डिग्री करता करता याच्याबद्दलचं नॉलेज घ्यायचं का? एक्सटर्नल कोर्स करायचे का? काय करायचं? बेसिकली ह्याच्यासाठी इंजिनिअरिंग, क्लाउड कॉम्प्युट जो फील्ड आहे, त्याच्यामध्ये कसं माहितीये, दोन तुम्हाला सायन्स इज द बेस. सायन्स काय म्हणतात, सायन्स इज अ बेस. आणि सायन्स मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग रूट घेऊ शकतात किंवा ग्रॅज्युएशन रूट घेऊ शकतात. आणि त्याचे कॉम्प्युटर सायन्स किंवा आय-टी रिलेटेड जे विषय आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. कारण क्लाउड कॉम्प्युट हा त्याचा सगळ्याचा भाग आहे. पण अगेन क्लाउड कॉम्प्युटमध्ये पण बरेच स्ट्रीम्स आहेत. जसं मी सांगितलं, नेटवर्क आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे, डेव्हऑप्स आहे. पण सेपरेट विषय कसा आहे माहितीये, तुम्ही जेव्हा स्टार्ट करतात तुमचं ब्रांच घ्यायला, तर फर्स्ट थिंग इज सायन्स. सेकंड इज आयदर यू डू अ BSc और इंजिनिअरिंग, यू सिलेक्ट वन ऑफ द फील्ड. आणि नंतर मग तुम्हाला क्लाउड कॉम्प्युट मध्ये जर प्रोफिशियन्सी करायचं असेल, तर यू फर्स्ट डू अ सेल्फ लर्निंग. व्हॉट यू वॉन्ट टू डू इन क्लाउड कॉम्प्युट. क्लाउड कॉम्प्युटचा तुम्हाला अभ्यास करायला हवा. आणि देर आर मेनी कोर्सेस अवेलेबल. ऑनलाईन कोर्सेस आहेत, ऑनलाईन सर्टिफिकेशन्स आहेत, दॅट यू कॅन व्हेरी वेल पिक अँड सिलेक्ट. पण तुमच्या कोर्सवेअर मध्ये पण असतील, म्हणजे जेव्हा तुम्ही डिग्री, इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन करतात, कारण त्याच्यामध्ये असतं. पण तुम्हाला करिअर रिलेटेड जर हवे असतील, तर देर आर मेनी अवेलेबल. एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑनलाईन. AWS चे, गुगलचे, ओरॅकलचे, देर आर मेनी अवेलेबल. बट बेसिक्स आर इम्पॉर्टंट. क्लाउड कॉम्प्युटिंगचे जे बेसिक्स आहेत, ते तुम्हाला हळूहळू शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सिस्को वगैरे कोर्स करायची गरज पडणार का? क्लाउड कॉम्प्युटिंग नाही, नाही. क्लाउड कॉम्प्युट जो विषय आहे ना, हा पहिल्यांदी भूषण सर कसं असायचं, हे सेपरेट वेगवेगळे सिस्को, मायक्रोसॉफ्ट ह्यांचे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस असायचे. राउटिंग, स्विचिंग ह्याचं बेसिक नॉलेज घेणं गरजेचं आहे. पण क्लाउड कॉम्प्युटमध्ये जर कोर्स करायचा असेल, तर Amazon वेब सर्व्हिसचे किंवा Google क्लाउडचे किंवा Azureचे, हे ॲज अ क्लाउड ऑपरेटर्स हे कोर्स करणं गरजेचं आहे. सिस्को वगैरे जे आहेत, ते तुम्हाला नेटवर्कमध्ये मग तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असेल किंवा क्लाउड कॉम्प्युटमध्ये एकाला डेटाबेस स्पेशलिस्ट बनायचं असेल, की फक्त तो डेटाबेसच काम करणार.
कसं असतं क्लाउडमध्ये सेपरेट कंपोनंट्स पण आहेत आणि आणि क्लाउड ऑपरेटर पण आहे. तर क्लाउड ऑपरेटर बेसिक गोष्ट करणार, की हां बाबा नेटवर्क लावून देणार, सर्व्हर सेटअप करून देणार, डेटाबेस सेटअप करून देणार आणि ऑपरेट करून देणार. पण जसं जनरल सर्जन असतो मेडिकलमध्ये ना, की जनरल तुम्हाला चेकअप करून देणार, मेडिसिन्स वगैरे देणार वगैरे हां. पण हां, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे तर हार्ट स्पेशालिस्ट करायचा. मग हार्ट स्पेशालिस्ट हवं तर मग तुम्हाला ते डेटाबेस लेव्हल स्पेशलायझेशन करायला हवं, की तुम्हाला व्हर्च्युअलायझेशन करायचं असेल व्हीएममध्ये, तर व्हीएम व्हर्च्युअलायझेशन साठी वेगळं फील्ड असणार क्लाउड कॉम्प्युटमध्ये. सो यू बिकम अ स्पेशलिस्ट इन सम पर्टिक्युलर एरिया विदिन क्लाउड कॉम्प्युट. But the basic knowledge of everything is important to be a general practitioner. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशन सिलेक्ट करायचं. सो फॉर एक्झाम्पल डेव्हऑप्स मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतात किंवा पायथॉन असतं किंवा पायथॉन स्क्रिप्टिंग, टेराफॉर्म, अँसिबल हे बरेचसे डेव्हऑप्स मध्ये हे सॉफ्टवेअर फील्ड झालं. तर इथे हे पण ह्या लोकांची पण गरज आहे कॉम्प्युटमध्ये. तेवढेच क्लाउड ऑपरेटर्स लोकांची गरज आहे जे ओव्हरऑल हा सेटअप करून देतात. सो देर आर मेनी थिंग्स, मेनी वास्ट थिंग्स इन दिस. सो एक असं सिस्को करण्याची काही गरज नाहीये ऍज इन सर्टिफिकेशन. रोनेल तुला काय विचारायचं आहे विचार. सर सर्व्हरलेस कम्प्युटिंग काय असते? सर्व्हरलेस कम्प्युटिंग सर्व्हरलेस कम्प्युटिंग म्हणजे व्हर्च्युअलायझेशन. So like for example serverless computing is kind of virtualization. म्हणजे कसं आहे की there are array of servers आणि प्रत्येक सो फॉर एक्झाम्पल तुला एक ऍप्लिकेशन तुला एक सम सेटअप करायचं असेल, यू नीड लाईक 60 गिग मेमरी, 100 GB हार्डवेअर, 100 GB हार्ड डिस्क. तर ते एका सर्व्हरमध्ये तुम्ही हे सगळं नाही बसवू शकत. सो व्हॉट यू डू, देर आर ग्रिड ऑफ सर्व्हर्स और ग्रिड ऑफ नेटवर्क्स आणि त्याच्यातून ते व्हर्च्युअल एक सर्व्हर बनवून ते रिसोर्सेस सगळीकडून काढून तो तुम्हाला तो एक सेटअप बनवून देतात. सो दॅट इज कॉल्ड एज सर्व्हरलेस कॉम्प्युटिंग. ओके सर, थँक्यू. आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो विराज काय? सर जे आता ओव्हर द इयर्स जे आता हार्डवेअर मध्ये जे आता खूपसं इम्प्रुव्हमेंट झाली म्हणजे हे त्याबद्दल ते तुम्ही हे काय बोलाल? कारण ते आधी जर आपल्याला 100 GB जर आपलं सेव्ह करायचे असतील तर खूप मोठं गोष्ट म्हणजे मोठी हार्ड ड्राईव्ह हे लागायची. पण आज ते एका सिम कार्ड मध्ये पण सॉरी SD कार्ड मध्ये पण होतं. बरोबर. मग ते आता तुम्ही म्हणजे जेव्हा आपण क्लाउड कम्प्युटिंग बद्दल बोलतो तेव्हा जी मेन गोष्ट असते की डेटा स्टोअर करायचा, मग त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कसं हे झालंय आता? सो त्याच्यामध्ये पण कसं झालंय हल्ली डेटा सेंटर्स एरियामध्ये बघायला गेलं तर ना स्टोरेज एरिया नेटवर्क किंवा सॅन म्हणतात त्याला, स्टोरेज एरिया नेटवर्क. सो व्हॉट डज अ स्टोरेज एरिया नेटवर्क डज इज की असं लाईक हिताची सारखे किंवा देर आर मल्टिपल कंपनीज, बट हिताची आहे, IBM आहे, अशा कंपन्या आहेत. तर ते आर लाईक इन पायनर इन दी स्टोरेज काइंड ऑफ अ सिस्टम. सो स्टोरेज एरिया नेटवर्क काय होतं की त्यांच्याकडे एक ॲरे ऑफ हार्ड डिस्क असतात विच इज इन टेराबाइट्स और इन पेटाबाइट्स. आणि ते ॲरे ऑफ स्टोरेज त्यांचे एक ग्रिड मध्ये फॉर्म करतात. आणि सो दॅट इज लाईक सोप्या भाषा समजवायचं म्हणजे की तुला डेडिकेटेड फॉर एक्झाम्पल गुगल फोटोज तुम्ही जर बघितलं असेल तर गुगल फोटोज मध्ये तुम्हाला 15 GB ची स्पेस दिली जाते. तर ती 15 GB जी स्पेस दिली जाते ना, फॉर एक्झाम्पल ती स्पेस ह्या कॉमन स्टोरेज किंवा कॉमन क्लाउड मधून दिली जाते. ती 15 GB तुम्हाला लिमिट असतं, पण तुम्ही उद्या सांगितलं मला 100 GB हवी तर ती 100 GB ऑटोमॅटिक तुम्ही पैसे भरून घेऊ शकता, कारण ते कॉमन हे असतं. आता त्याच्यामध्ये काय म्हणतात मजा अशी आहे, 100 लोक आहेत
त्यांना 15 GB अलोकेट केली आहे. पण नॉट ऑलवेज की सगळेजण 15 GB यूज करतं. सो स्टोरेजमध्ये असं पण असतं की बाबा ह्याची ह्याची स्पेस आहे किंवा ह्याच्याकडून थोडीशी आपण यूज करू शकतो. सो कॉमन 15 GB प्रत्येकाला अलोकेट बाय डिफॉल्ट केली जाते आणि जर तुला 100 GB हवी असेल तर ती ऑटोमॅटिक ती तुमच्या स्टोरेजमधून मिळते, कारण इट्स अ कॉमन पूल. आणि एखाद्याने डिलीट अकाउंट करते, त्याची 15 GB त्याला परत म्हणजे त्या पूलमध्ये परत जाणार आणि मग ते दुसऱ्याला अलोकेट होणार. सो इट इज ऑल डायनॅमिक. सो स्टोरेज असं आहे ना, काय म्हणतात, फिक्स नसतं. ऑब्व्हियसली त्यांना सर्व्हर्स आणि बॅकएंडमध्ये डेटा सेंटर्समध्ये स्टोरेज डिव्हाइसेस ऍड करायला लागतात. पण फ्रॉम अ युजर पॉइंट ऑफ व्ह्यू इट्स व्हेरी डायनामिक आणि फ्लुइड. 15 GBचं 100 GB करू शकतोस किंवा 500 GB करू शकतोस, किंवा तुला कमी करायचं तर ऑटोमॅटिक कमी पण करू शकतो. मी तुझ्याला आज 100 GB मी घेतलीये, नाही यार आता मी पुढच्या मंथला पैसे नाही भरणार, मला नकोच 100 GB, मग तू त्यांना परत करू शकतोस आणि 15 GB वर परत येऊ शकतोस जो काय तुझा डेटा असेल तर. सो कंपन्यांकडे काय ते फ्लेक्झिबिलिटी राहते. सो इट इज नॉट दॅट यू हॅव टू परचेस समथिंग फिजिकली. सो दॅट्स हाऊ इट इज. येस सर, अंडरस्टूड. येस. आणि कोणाला काय विचारायचंय? ओके, मग आपण इथे थांबूया. देसाई सरने छानपैकी एक्सप्लेन केलं बघा क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय. बहुतेक जणांना क्लाउड कॉम्प्युटिंग बद्दल माहित पण नव्हतं, पण थोड्याफार प्रमाणात नक्कीच त्यांना माहित झालं असेल. ओके, तर अशा प्रकारचं आणि गायडन्स करायला ते इच्छुक आहे. ओके, तर जर तुम्हाला आणि इच्छुक असेल म्हणजे याच्यामध्ये आणि काय आपल्याला डिटेलमध्ये जायचं असेल तर डेफिनेटली ते आपल्यासाठी अवेलेबल असतील. आणि मला 100% खात्री देतो, जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला चांगलं उपयोगी पडेल. ओके, तर देसाई सरांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि युरेकातर्फे आम्ही वेगवेगळ्या फील्डबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून मुलांनी त्याच्याबद्दल माहिती घेऊन एखादं क्षेत्र निवडण्यापूर्वी त्याच्यामध्ये कसं आपण करिअर करू शकेल, आपल्याला बाबा योग्य आहे का हे डिसाईड करू शकतील, याच्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे आपण वेबिनार घेत असतो. ओके, तर पुन्हा एकदा देसाई सरांचं थँक्यू. आणि कुणाला काय बोलायचं आहे यांच्याबद्दल? देसाई सरांनी जे काही वेबिनार दिलं त्याच्याबद्दल कुणाला काय, विराज वगैरे कोणाला बोलायचं आहे, कसं वाटलं वगैरे कुणालाही पण? येस सर, येस सर, खूपच छान हे वाटलं. सरांनी खूपच इन डेप्थ नॉलेज दिलं आणि आम्ही ऍक्च्युली खूपच यंग आहोत या विषयासाठी. तरी पण ते आम्हाला एक हे लहान हे मुलं सारखं या विषयाचे ABCD पासून ते आम्हाला सगळं टीच केलं. तर त्यासाठी खूप 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 थँक्यू सर. येस, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला खरं तुमच्याबरोबर हा वेबिनार शेअर करायला आणि तुम्हाला हे नॉलेज द्यायला. अँड डेफिनेटली मी ऑलवेज अवेलेबल असेल. तुम्हालाही काही क्वेरीज असतील, काही माझ्याबरोबर कनेक्ट करायचं असेल तर भूषण सरांना तुम्ही मेसेज किंवा तुमचे क्वेश्चन्स काही असेल तर डेफिनेटली पाठवा. And I will definitely be happy to help you, guide you in whatever best possibility I can. आणि just keep on doing it. काही I think this is just a starting. तुम्हाला अजून बरंच काही करायचं आहे. So just continue. काही असेल तर आम्ही डेफिनेटली आहोतच तुमच्या बरोबर. ओके, धन्यवाद सर्वांचं. थँक्यू सो धन्यवाद. मच सर. ओके, चला, थँक्यू सर. थँक्यू. ओके, गुड नाईट. सर, तुम्ही जे PPT दाखवलं ते फोल्डर भेटू शकते का इन्फॉर्मेशन? हो, हरकत नाही ना. मी भूषण सरांना पाठवतो, मग ते तुम्हाला सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतील ज्यांना हवं असेल त्यांना. ओके सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू एव्हरीवन. बाय.